नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आज आपण एक महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे शिखर आहेत त्या महाराष्ट्रातील शिखरांची माहिती आज आपण पाहणार आहोत। तर त्या महाराष्ट्रातील शिखराचं ठिकाण, त्याची उंची आज आपण पाहणार आहोत आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेला हा महाराष्ट्रातील शिखराची उंची हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ आपण स्क्रीन रेकॉर्डर आपण सविस्तरपणे आज आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील शिखरे, त्याचा जिल्हा आणि शिखरची उंची आज आपण पाहणार आहोत। तर यामध्ये पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं शिखर आहे आणि त्याची उंची काय आहे आज आपण पाहणार आहोत। तर मला सांगा, पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नगर। या नगर जिल्ह्यामध्ये कळसुबाईचे शिखर आहे आणि या कळसुबाईच्या शिखराची उंची आहे 1646 मीटर। त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक। आता नाशिक जिल्ह्यामध्ये सालेर नावाचं शिखर आहे आणि याची उंची आहे 1567 मीटर। त्यानंतर आता आपल्याला तिसरा जिल्हा पाहायचा आहे तो म्हणजे सातारा। आता या सातारा जिल्ह्यामध्ये त्याचं जे ठिकाण तो आहे महाबळेश्वर नावाचं शिखर आणि याची जी उंची आहे ती म्हणजे 1438 मीटर। यानंतर चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्याचं जे शिखर आहे ते हरिश्चंद्रगड, याची उंची आहे 1424 मीटर। त्यानंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक। नाशिक जिल्ह्याचे जे नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी नावाचं शिखर आहे आणि याची उंची आहे 1416 मीटर। यानंतर आपल्याला पुढं पाहायचं आहे सहावा जिल्हा तो म्हणजे पुणे। आता मला सांगा, पुणे जिल्ह्यामध्ये तोरणा नावाचं शिखर आहे आणि याची उंची आहे 1404 मीटर। यानंतर सातवा जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार आणि या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अस्तंबा नावाचं शिखर आहे, याची उंची आहे 1325 मीटर। यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे आठवा जो शिखर आहे तो म्हणजे नाशिक। आता नाशिकचं जो शिखर आहे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं शिखर आहे आणि याची उंची आहे 1304 मीटर। त्यानंतर नववा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती या जिल्ह्यामध्ये वैराट नावाचं शिखर आहे आणि याची उंची आहे 1117 मीटर। त्यानंतर 10वा जिल्हा म्हणजे नाशिक। आता नाशिक जिल्ह्यामध्ये तौला नावाचं शिखर आहे, याची उंची आहे 1231 मीटर। यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे अकरावा जो शिखर आहे। आता अकरावा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकरावा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती। या अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा नावाचं शिखर आहे आणि चिखलदरा नावाच्या शिखरामध्ये याची उंची आहे 1117 मीटर। त्यानंतर आता 12वा जो जिल्हा आहे तो म्हणजे धुळे। आता धुळे जिल्ह्यामध्ये हनुमान नावाचं जे शिखर आहे या हनुमान शिखराची उंची आहे 1063 मीटर। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण एकूण 12 महाराष्ट्रातील शिखर, त्याचा जिल्हा आणि त्यांची उंची आपण पाहिलेली आहे।